पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अनबिलीवेबल. वाव यार, हा ड्रेस किती छान दिसतोय तुझ्यावर. आणि तू उगाच नाही नाही म्हणत होतीस. मला लई कसं तरी होतंय यार. होय 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 होय. तुला असं बघून मलाच कसं तरी होतंय. हे बघ मुक्ता, अगं काहीतरी वाटून घेऊ नकोस. आणि हे असं ऑकवर्ड फील करू नकोस. हे बघ, असं समज की तू खूप वर्षांपासून हा ड्रेस घालतेस, सो तुला कम्फर्टेबल वाटेल. तुम्हाला बोलायला सोपं आहे मावा. मला माहित काय होते ते. मुक्ता, ऐ एक मिठी मार ना, मला छान वाटेल. काहीतरीच काय तुमचं. मी इथे काय सांगते. झालंय, आपण जाऊ बाहेर. थांब ना, मी पटकन इथे चेंज करतो. हा मग मी बाहेर जाते. तुम्ही अगं बाहेर कशाला मुक्ता, थांब ना इथे मी चेंज करतो. तुम्ही हे ओले कपडे आहेत ना, या पिशवीत ठेवा. मी बाहेर जाते. थांबतेस का? मला असं का वाटतंय आमच्यावर कोणतरी लक्ष ठेवून आहे. मुक्ता, माझ्याकडे बघ ना, हा डोळ्याची पापणी पण लवत नाहीये. अनबिलीवेबल दिसतेस यार तू. निघायचं का आता? हो यार, पण मुक्ता, अगं मी कार ड्राईव्ह कशी करू? का तुमचा हात दुखतोय का? नाही नाही नाही, हाताला काही झालं नाहीये. तुझ्यावरची नजर हटत नाही अगं माझी. सो असं व्हायला नको ना की गाडी पुढे आणि माझी मुंडी तुझ्याकडे. हा हा, पण मुक्ता, एक होऊ शकतं. काय? तुला कुशीत घेऊन जर मी ड्राईव्ह केलं तर? ट्राय करायचं का? काहीतरीच काय. नाही नाही, चला. चल निघूया. आता थोड्याच वेळ सूर्यास्त होईल. आकाशात रंगच रंग पसरतो. तुला सांगतो, कोकणातला सूर्यास्ताना पाण्यासारखा असतो. पण ना, मला सूर्योदय जास्त आवडतो. अंधाराला आपल्या कुशीत घेऊन आधी करडा रंग, मग नारंगी रंग, मग तांबडा रंग असा आकाशात पसरतो. सोबत पाखरांची किलबिल, कोंबड्यांचा आवाज, फुलांचा सुगंध, गार वाऱ्याची झुळूक. कालचं सगळं इसरून नव्याने जगण्याची आशा. एवढं सगळं सूर्योदय देतं. मुक्ता, तू याआधी ना तुला पाहताना पापणी लवूच नाही असं वाटायचं. आणि आता असं वाटतं की तू बोलताना थांबूच नाही. हे पण काय गंमत आहे ना मुक्ता. म्हणजे मला सूर्यास्त आवडतो आणि तुला सूर्योदय. म्हणजे तुला कळतंय का की आपल्या आवडीनिवडीमध्ये सकाळ आणि संध्याकाळ एवढा फरक आहे. अनबिलीवेबल. आणि हे आता आपलं लग्न झाल्यावर आपल्याला कळतं. वा, खरंय.
अण्णांचा फोन येऊन गेला. हो अगं हो, मला पण येऊन गेला. अहो आता आपण दोघांनी उचलला नाही म्हणजे त्यांना लई टेन्शन आलं असणार. हो एक काम कर, त्यांना फोन कर. लगेच करते. हा हा अण्णा. अय मुक्ता, अगं कुठं आहे तू? तुझं सगळं ठीक आहे ना तिथं? तुम्ही फोन केला होता ना? फोन म्हणजे तुम्ही दोघं तिथं पोहोचलात की नाही त्यासाठी फोन करत होतो. तुम्ही दोघांनी फोन नाही उचलला, मग काळजी वाटली ना आम्हाला इथं. अहो अण्णा, आम्ही फोन गाडीतच विसरलो होतो आणि बाहेर तळ्यावर गेलो होतो तिकडं. नाही म्हणजे तिकडं लई वेळ लागला ना त्यामुळं. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक आहे. अहो काय म्हणते ती? सगळं ठीक आहे म्हणते. बरं अण्णा, मी ठेवते हा, नंतर करते फोन. हा, ठेव 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 बाळा. आई राजा, सांभाळ माया पोरीला. कौतुक वाटतं मला तुझं. आता काय झालं? अगं इतक्यात तुझ्यावर एवढा वाईट प्रसंग आला, पण तू तोंडातून चकार शब्द काढला नाहीस की डोळ्यात पाण्याचा थेंब जमा होऊ दिलास. अनबिलीव्हेबल. मुक्ता, मी खरंच सांगतो, तुझ्या जागी दुसरी कोणती मुलगी असती ना तर आपल्या घरच्यांचा आवाज ऐकून तिला खूप गहिवरून आलं असतं. तुला घरच्यांना टेन्शन येऊ द्यायचं नव्हतं. हो हो, लईच काळजीत पडले असते. माझ्यापासून पण काही लपून ठेवत नाहीस ना? नाही, नशीलच ठेवत. ए पण मुक्ता, माझ्यापासून कधीच काहीच लपून ठेवू नकोस. जे वाटेल ना ते बिनधास्त बोल. हा, तुमच्यापासून कधीच काय लपवलं नाही आणि लपवण्यासारखं काहीच नाही ना. कोकण मस्त आहे ना? लई छान आहे. तुला आता आर्या नावाचं संकट आपल्या डोक्यावर असल्याचं समजलंय. तुझा हनीमून टेन्शन मध्येच जाणार. आणि मला नाही वाटत तू सारंगला काही सांगशील. मजा येणार, या खेळात मजा येणार. दादा, आर्याला घेऊन मला जास्तच काळजी वाटते, कारण त्यांच्या मागे ती एकटीच गेली आणि जे पण करते ते ती एकटीच करते. मला जरा भीती वाटते, कारण जर ती पकडली गेली तर त्याचा त्रास परत तुम्हाला, मला, घरातल्या सगळ्यांना होईल. एवढी भीती वाटायचं कारण काय? कारण ती वागलीच तशी. काय? हो दादा, ती अभिमानाने सांगत होती की त्यांना घाबरवायला म्हणून तिने मुक्ताला हात दाखवला. त्यांना आर्याबद्दल सांगू का? पण तिच्याबद्दल सांगितलं तर मागचं सगळंच सांगावं लागेल. पण सांगितलं तर काय करू कळतच नाहीये. मीच स्वतःला एवढी मोठी खोडी टाकून ठेवली. बाहेर कसं यायचं? ही पोरगी काय डोक्यावर पडले काय? ती तिथे तिला घाबरवायला गेले का संपवायला गेले? तिला एवढी साधी गोष्ट पण कळत नाहीये. जर मुक्ताने सारंगला हे सगळं सांगितलं ना तर वाट लागेल. 100% सटकले तिची. तिला सांगितलेलं आहे ना, पकडली गेली तर कोणाचे नाव सांगायचं नाही म्हणून. हो, मी सांगितलंय तिला. मूर्ख मुलगी, हात कसला दाखवते? एक काम कर, फोन लाव तिला, मला बोलायचं तिच्याशी. ही रेणुका कशाला फोन करते आता? हा बोल रेणुका. मी बोलतोय. रावसाहेब,
मला एक सांग, हा मूर्खपणा करायला तुला सांगितलं होतं कोणी? तिला हात दाखवायची काय गरज होती? गरज होती, कारण त्यामुळेच ती सतत भीतीत राहील, सतत टेन्शन मध्ये राहील आणि त्यामुळेच तिला तिचा हनीमून साजरा करता येणार नाही. अरे मी जेवढं सांगितलंय तेवढंच कर ग बाई तू. ते तू बोल, सांग तिला काय ते. अगं आर्या, आपलं सगळं सिक्रेटली करायचं हे ठरलं होतं ना. तू तिला हात दाखवलास आणि आपलं हे सिक्रेट संपवून टाकलेस. अगं आपण तिघही तिच्या मागे लागलोय हे घरात माधवी काकीने अंबिका आत्याला सुद्धा माहिती नाहीये. एवढं सिक्रेट लेवलला सगळं चालू आहे आणि तू अशी वेड्यासारखी वागतीयस. ए रेणुका, तू नको एवढी काळजी दाखवूस. एकतर त्या गावंढळ मुलीच्या जागी मी सारंग सोबत हनीमूनला असायला पाहिजे, आणि मी काय करतेय, त्यांच्या मागे 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 फिरतीये आणि त्यांना मजा मस्ती करताना पाहतीये. मला जो त्रास होतो ना तो तुम्ही नाही समजू शकणार. त्यामुळे तू नको काळजी दाखवूस ग. आणि हो, मी जरी पकडले गेले ना तरी मी तुमच्या कोणाचीच नावं नाही येऊ देणार. त्यामुळे आता ते तुमच्यावर आहे. तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायचा आहे की त्या गावंढळ पोरीवर. मला वाटतं सांगायलाच पाहिजे, हा एकच मार्ग आहे. पण मग मोठ्या आईला, आजीला, अन्नाला पण समजणार. मी त्यांना माई शपथ घालून कोणाला काहीच कळू द्यायचं नाही मी म्हणू शकते. हेच योग्य राहील. वाजवशील, सांभाळ, वाजवशील. किती वेळा सांगितलंय वाजवायचं नाही म्हणून. वाजवशील, परत वाजवशील. हात तर लाव, तू बरोबर बघून घेते तुला. वाजवायचं नाही म्हणजे नाही. वाजवायचं नाही. कुसुम, काय करून राहिली तू? सोड तिला. कमून मारती तिला? किती वेळा सांगितलं सांभाळ, वाजवायचा नाही म्हणून, पण ना हिच्या कानात शिरपतात तुमच्या. फटक दिल्याशिवाय हिच्या अक्कलच ठिकाणावर येणार नाही. इथं येतो, सांभाळ, वाजवायचा नाही. कुसुम, कुसुम लहान आहे ती पोर. असं म्हणून सारखं पाठीशी घालताना म्हणून हिंमत वाढली हिची. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकणार आहे मी. तुम्ही मला शब्द द्या, तुम्ही हिला संबळ वाजवू देणार नाही. आणि तू शब्द दे, यांनी किती पण सांगितलं ना तरी तू वाजवणार नाहीस. दे शब्द, नाहीतर माझ्या एवढं वाईट कुणी नाही. दे शब्द. आई, मी तुला वचन देते की नाही नाही मुक्त नाही. नाही नाही. अण्णा, रडू नको, रडू नको बाळा. नाही रडायचं नाही, रडायचं नाही बा. हे बघ मुक्ता, आपल्या तोंडातून निघालेला शब्द आणि शपथ यांची लय मोठी किंमत असते बर का. आज तू आईला संबळ वाजविणार नाही असं शब्द देऊ राहिली का? तर ती तुला मारू राहिली म्हणून. पण बाळा, उद्या जर तुझी इच्छा झाली आणि तू संबळ वाजवला तर सगळ्यात जास्त दुःख तुझ्या बापाला होईल. कारण तू हा दिलेला शब्द पाळला नाहीस. आणि बाळा, जो माणूस शब्द पाळत नाही ना त्यावर मी आयुष्यभर कधीच विश्वास ठेवत नाही. हा काय बोलत आहे तुम्ही? म्हणजे तुमचीच इच्छा आहे हिनं संबळ वाजवावा? तुला समजत नाहीये कुसुम. मी तिला तिच्या शब्दाला काय किंमत असते ते समजावून सांगतोय. आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तिलाच घ्यायचा आहे हे सांगतोय मी. लक्षात ठेव बाळा, जन्माला तर सगळेच येतात, पण माणूस म्हणून आपलं वेगळेपण आपल्या वागण्यातून ठरत. हे बघ, तुझ्या आईला शब्द द्यायचा आहे ना, दे, पण कधीच
आपल्या शब्दापासून माग हटू नकोस. भले मी तुला म्हटलं की तसं नाही, असं कर, नाही, मी शब्द दिलाय आईला, मी तेच करणार. आपल्या शब्दापासून ढाळायचं नाही बाळा. आहे मी तुला शब्द नाही देऊ शकत, कारण तुम्ही पाळू नाही शकत. माही तर फार अक्कल बंद पडले तुम्हा बाप लेकीन समोर. काय करायचं ते करा. अण्णा, आता मी तेच बोलन जे मी करू शकत. पण मी दादांना कुणालाच काही सांगणार नाही असा शब्द दिलाय. हो, मी नाही मोडू शकत. अण्णांची शिकवण नाही वाया जाऊ देणार. त्यांना जे करायचं ते करू दे. पण मी माझा शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. मुक्ता, कसला विचार करतेस? अहो काही नाही, म्हणलं पोचायला किती वेळ लागत? थोड्याच वेळात पोहोचू आपण. ए, तुला भूक लागली का? नाही नाही, एवढी नाही. आर्याताई काय शांत बसणार नाही. मला भीती वाटावी म्हणून त्यांनी हात दाखवला. त्याला हे पण माहित आहे की मी छोट्या मालकांना सहजासहजी काहीच सांगणार नाही. आणि मुलचा आनंद पण चेहऱ्यावर ठेवायचा. आर्याताईंनी जे वाढून ठेवलंय त्याची काळजी पण करायची. ही कोणती परीक्षा आहे? या नमस्कार सर. नमस्कार. मी बाळू आणि ही माझी बायको मंगल. मी सारंग आणि ही माझी बायको मुक्ता. नमस्कार. मुक्ता, ही दोघं आपल्याला काय हवंय काय नको ते बघण्यासाठी असतील. बरं साहेब, प्रवास वगैरे व्यवस्थित झालो ना? हो. तो वगैरे सापडा काय अडचण नाही ना? नाही नाही नाही, पत्ता एकदम व्यवस्थित सापडला. प्रवास पण एकदम खूप छान झाला. तसं ही कोकणातली झाडी, डोंगर, पाणी आणि पाणी म्हणजे ते काय नाका तोंडातच गेलं होतं. ओके बाय, म्हणजे गाडी पाण्यात बुडाली की काय? नाही नाही नाही, गाडी नाही, पण बॉडी पाण्यात गेली होती. साहेब सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, एकदम छान आहे. असंच म्हटलं मी, उगाच गंमत करत होतो तुमची. बरं चला या आतमध्ये या. चला, मी बॅग घेऊन आलो. या, या. ये. सांभाळू ना याच्यात, सांभाळू. लाकडाचा ब्रिज काय मस्त आहे. तो बघा, हा, ह्यो आमचो प्रायव्हेट साकव. साकव म्हणजे? हो, साकव म्हणजे पूल. पूल. अच्छा, ब्रिज. होय. पावसात हे भरपूर पाणी असतं. आता थोडंसं कमी आहे. ह्या इकडे हे खाली बघशात ना, तर खाली एक बाग असतं सुपारीची. वरती तिकडे एक टेकडी हा, आणि इकडे पुढे बघशात ना, तर एक थंड पाण्याची बावडी असा. बावडी? अहो, बावडी म्हणजे विहीर, थंड पाण्याची विहीर. तुम्ही सकाळी येशात ना, एकदम प्रसन्न वाटलं तुमका इकडे. या सावकाश या. अहो, तुमका कोकणातली हवाच सांगतली, तुम्ही कोकणात दिलात म्हणा. या. सांभाळू सांभाळू ना. ताई सावकाश हा. वय वय. ह्यो आमचो मांगर. मांगर म्हणजे शेतीच्या कामासाठी बांधलेली जागा. तसं याच्यात आम्ही काय बदल नाही करू का? असा तसाच ठेवलेला. पण तुमका आवडत ना हाय रवा? हा, खरंच खूप सुंदर घर आहे तुमचं. मुक्ता, तुला आवडलं ना? हो, लईच भारी आहे. मला तर अशी घरं लई आवडते. बरं, ह्या ज्या छत आहे ना, ह्याचा बांधकामच असा केलेला की ही गरम हवा ना वरच्यावर निघान जाता आणि थंड हवा खाली राहता. अनबिलिव्हेबल. ही तर लईच भारी गोष्ट आहे. तुम्ही लई प्रेमळ आहात. हो मॅडम, हाय माणसांकडे वाटून प्रेमच असा, नाही तर सगळा हयच ठेवून जावचा. अहो, पण माका एक समजाक नाही की तुम्ही हनीमून साठी हीच जागा कशात निवडला तू?
तसं काय आहे की माझ्या बायकोला अशी शांत आणि साधी ठिकाणं खूप आवडतात. आणि मला माहिती आहे हॉटेलचा जो चकचकीतपणा असतो ना त्यापेक्षा माझ्या बायकोला झाडापानांची ही हिरवळच जास्त भावते. बघा ते आपल्या बायकोचं किती विचार करतात ते शिका जरा त्यांच्याकडसून. साहेब बरं 2-3 दिवस तुम्ही आता असात ना तर माका जरा काय ते शिकवून जावा. नक्की. बरं चला या तुमचं घर दाखवतो या. चला चला